नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। सज्जनगडी जाण्याचा दिवस फुटला. खंडोजीने निवडलेले 300 घोडाईत वाड्यासमोर हत्यारबंदीने सिद्ध झाले. झिरमिऱ्या आडपडद्यांचा एक मेणा भोयांनी तयार ठेवला. समर्थांचे दर्शन घेण्यासाठी राणू अक्का आणि दुर्गाबाई संभाजीराजांबरोबर निघणार होत्या. भरल्या दुर्गाबाई आता रसरशीत दिसत होत्या. पायधूळ मस्तकी धरून संभाजीराजांनी पिलाजी मामा आणि मासाहेबांचा निरोप घेतला. येसुबाईंचा निरोप घेण्यासाठी ते त्यांच्या दालनात आले. लेटले येसुबाई त्यांना बघताच उठून मंचकावर बसत्या झाल्या. पाळण्यात छोटी भवानी शांत सुख झाली होती. पाळण्याची काठाळी धरून धारा उखडी होती. येतो आम्ही, सांभाळून असा. संभाजीराजे येसुबाईंची नजर चुकवीत भरल्या आवाजात म्हणाले. पाळण्याजवळ जात त्यांनी झोपल्या भवानीच्या गालावर ओठ टेकले. भवानी क्षणभर चाळवली, पुन्हा शांत झोपी गेली. धाराऊने पाळण्याला हलका झोका दिला. स्वारी अजून गुश्शात आहे, पण सज्जनगडाच्या दर्शनाने तो कमी होईल. परतेल तेव्हा स्वारी एखादं काव्यही बांधून परतेल. संभाजीराजांना खुश करण्यासाठी येसुबाई म्हणाल्या. नेहमीसारखा हसरा प्रतिसाद संभाजीराजांनी त्यांना दिला नाही. दुखऱ्या काळजातून पडेल बोल आले. काव्य आता आम्हाला कायमचं पारखं झालं आहे. पळभर असह्य शांतता दालनात दाटून पडली. मग येसुबाई म्हणाल्या, स्वारी समर्थ दर्शनात जाते आहे. आमचाही दंडवत सांगावा समर्थांना. बुवांनी काही कठोर सांगितलं तरी त्याचा किंतु मनी धरू नये. आम्हाला विश्वास आहे, भावेश्वरीच्या कृपेनं सारं काही ठाके ठीक होईल. ते ऐकताना संभाजीराजे स्वतःशीच कसनुसे हसले. धाराऊला म्हणाले, येतो आम्ही आऊ, यांना जपा. येताना भवानीबाईंसाठी समर्थांच्या हातचा मंतरलेला गंडादोरा आणायचा आहे. विसरणं होईल नाही तर. येसुबाई पाळण्याकडे बघत कौतुकाने म्हणाल्या. बाळंतपणाचे वसबी तेज त्यांच्या चर्येवरून नुसते ओसंडत होते. मंचकाला तळ हाताची टेकन देत त्या उठल्या. कोनाड्याजवळ गेल्या. एक लाकडी पेटी त्यांनी कोनाड्यातून उचलली. ती खोलून त्यातील कवड्यांची भरगच्च माळ बाहेर घेतली. संथपणे त्या संभाजीराजांच्या जवळ आल्या. हातची माळ ओंजळीने त्यांच्या समोर धरीत म्हणाल्या, हा डाग फार मोलाचा. त्याखेरीज स्वारींची छाती भुंडी दिसते. हा डाग सांभाळण्याचा आमचा वकूबनाही घ्यावा. आमच्या धाकल्या बाईंना जपावं. संभाजीराजे आपल्या सखीला निरखत राहिले. त्यांच्या ओंजळीतून उचलून त्यांनी ती भवानी माता छातीवर चढविली. येसुबाईंनी पदरशेव हातात धरून आपल्या कुंकुबळाला 3 वेळा सौभाग्य नमस्कार केला. त्यांच्या हातीचे हिरवे चुडे खणखणले. येतो आम्ही, संभाजीराजे वळते झाले. तसे होताना त्याच्या भुजेचा भवानीच्या पाळण्याला धक्का बसला. त्या तेवढ्या धक्क्यानेही भवानीबाईंची झोप उडाली. पाय झाडून त्यांनी सूर लावला. संभाजीराजे, येसुबाई, धाराऊ एकमेकांकडे बघतच राहिले. धाराऊने पुढे होत पाळण्यातील शंभू कन्या उचलली, थोपटून शांत केली. मागे न बघता संभाजीराजांनी दालन सोडले. सगळ्यांचा निरोप घेतलेल्या राणू अक्का व दुर्गाबाई वाड्यासमोरच्या मेण्यात चढल्या. संभाजीराजांनी एका सफेद घोड्यावर मांड जमविली. त्यांना निरोप देण्यासाठी पिलाजी, गणोजी, पंडित मेळा, खंडोजी, अंतोजी, रायाजी पुराच्या उत्तर वेशी पावेतो चालले. संभाजीराजांनी वाटेत लागणाऱ्या शिर्क्यांच्या कुलदेवतेचे, भावेश्वरीचे पाय उतार होऊन दर्शन घेतले. उत्तर वेस आली. पिलाजींना खांदा भेट देताना संभाजीराजे म्हणाले, तुम्ही आहात, मागील चिंता नाही. बिनधोक असा भेट घेऊन परता आम्ही वाट बघतोय. पिलाजी मायेने उत्तरले. सगळ्यांचा निरोप घेऊन संभाजीराजांनी शृंगारपूर सोडले. घोडे पथकमेण्याभोवती कडे धरून कोयना घाटीच्या रोखाने संथ चालू लागले. सांजवळे धरून सज्जनगड नजर टप्प्यात आला. गडाच्या पायथ्याशी संभाजीराजांच्या आगवानीसाठी किल्लेदार जिजोजी गाटकर सरंजामाने मौजूद होता. त्याने पुढे होत आगवानी केली. जिजोजीला पाठीशी घेत संभाजीराजे, राणू अक्का, दुर्गाबाईसह समर्थांच्या सज्जनगडाच्या पायऱ्या चढू लागले. प्रत्येक पायरी मागे टाकताना त्यांच्या मनाची एक गत लागली. फार दिवसांपूर्वी शिवथरघडी समर्थांची भेट झाली होती. तो दिवस त्यांना आठवला. समर्थांची दाढीधारी सतेज चर्या डोळ्यांसामने खडी टाकली. तासाच्या टोलांसारखी त्यांची बोली कानात घुमू लागली. आम्ही बैरागी. तुमच्या राज्याभिषेकास देण्याजोगी भेट आमच्याजवळ नाही. आम्हाला प्राणप्रिय असलेला हा कोदंड आम्ही तुम्हाला देतो आहोत. त्या समयी समर्थ आबासाहेबांना भरल्या बोलीत बोलले होते. थोरल्या उपाचाडात ज्या रात्री आम्हा सोडून गेल्या, त्या रात्री त्यांनी शेवटची इच्छा आबासाहेबांना सांगितली. समर्थांचा बोध ऐकावा वाटतो. समयीच्या उजेडात केशव पंडितांनी जात्या थोरल्या औंना बोध ऐकविला. जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा. राह राहो परांतरीचा
गेले बहुता बळांचे बळवंत राजे, बहुता कुळांचे कुळवंत राजे, सरली शब्दांची खटपट, आला ग्रंथाचा शेवट, थोरल्या मासाहेब गेल्या, उरल्या फक्त आठवणी. संभाजीराजे गडावर आले. ते आल्याची खबर मठभर पसरली. मठाच्या प्रवेशद्वारात मोजड्या उतरून संभाजीराजांनी पायांवर पाणी घेतले. राणू अक्का दुर्गाबाई यांच्या सोबतीने समर्थ शिष्यांनी भरलेल्या मंडपातून जात हनुमान मूर्तीचे दर्शन घेतले. जवळच उभ्या असलेल्या समर्थ शिष्य कल्याण स्वामींच्या पायावर मस्तक ठेवीत ते म्हणाले, स्वामींची कृपा असावी. जय जय रघुवीर समर्थ म्हणत कल्याण स्वामींनी झुकते होत युवराजांना खांदे धरून उत्ते केले. राणू अक्का दुर्गाबाई यांनी कल्याण स्वामींना भरल्या पदरांच्या ओंजळीने नमस्कार घातले. युवराज, आम्ही तीर्थप्रसाद घेऊन येतो आहोत, तोवर तुम्ही मठ ओवरीत विश्राम घ्या. कल्याण स्वामी ममतेने म्हणाले. संभाजीराजे जी म्हणाले आणि ओवरीच्या रोखाने चालू लागले. मंडपातील समर्थ शिष्य डोळा भरून युवराजांना निरखू लागले. ओवरीत अंथरलेल्या बिछायतीवर युवराजांनी बैठक घेतली. राणू अक्का व दुर्गाबाई समर्थ शिष्यणींच्या सोबत माझ घरात गेल्या. थोड्या वेळाने हाती ओल्या डाळीच्या प्रसादाचा द्रोण व तीर्थाची झारी घेऊन कल्याणस्वामी ओवरीवर आले. हसत मुखाने युवराजांना म्हणाले, घ्या श्रींचा प्रसाद. क्षणभर रेंगाळ संभाजीराजे त्यांना म्हणाले, प्रथम प्रथम समर्थ दर्शन करू आणि मग. शांत हसत कल्याण स्वामी उत्तरले, गुरुदेव गडावर नाहीत, परिक्रमेसाठी बाहेर पडलेत, घ्या. त्यांनी ओल्या डाळीचा प्रसाद संभाजीराजांच्या ओंजळीत ठेवला. तो ओठाण आड करण्याचे युवराजांना भानच राहिले नाही. घ्या. कल्याण स्वामींनी त्यांना भान दिले. युवराजांनी प्रसाद आपलासा केला. तीर्थ ओठाण आड घेतले. त्या रात्री युवराजांनी मठाचा थाळा घेतला नाही. जागा पालटल्याने असेल, पण त्यांना दिलेल्या कोठीत मंचकावर ते एकसारखे कूस पालटत तळमळत होते. सज्जनगडच्या कातळबंदीवर हात तळवे टेकून रायगडच्या रोखाने नजर दडवलेले संभाजीराजे पुरते अस्वस्थ झाले. इथे येऊन एक हप्ता लोटला होता. बेचैनीने युवराजांनी कातळबंदी सोडली. 4 धारकऱ्यात पाठीशी अदब धरून खडे असलेल्या किल्लेदार जिजोजीला ते गंभीर बोलात म्हणाले, गडकरी रायगडी खलिता द्या. समर्थ इथं नसल्याचे लिहा. आम्ही पुढील आज्ञेची वाट बघतो आहोत ते कळवा. जिजोजीने युवराजाज्ञा उचलली. त्याला पाठीशी घेत संभाजीराजे गडाच्या सदरेच्या रोखाने चालू लागले. हत्यारी पहाऱ्याने युवराजांना मुजरा दिला. जिजोजीने एका धारकऱ्यामार्फत चिटणीसाला बोलावू दिले. चिटणीस सदरेला रुजू झाला. रायगडी धाडण्याचा खलिता मोरपिसाने रेखू लागला. धाकलं धनी गोसावी सदानंद भेटीची अर्जी करत्यात. पेश घालावं. बैठकीवर बसलेल्या युवराजांना मुजरा देत जिजोजीने वर्दी दिली. संभाजीराजांच्या कपाळी आठी धरली. हात तळवा रेललेल्या गिर्दीवर क्षणभर फिरला. संथपणे ते म्हणाले, येऊ द्या त्यांना. सदानंद गोसावी सदरीत आले. नांदी देत त्यांनी युवराजांना नमस्कार दिला. खांद्याची झोळी नेटकी करीत हातची कोबडी उडवीत ते म्हणाले, युवराज, आमची एक फिर्यादी आहे. रेडलेले संभाजीराजे गिर्दी सोडून पुढेसे झाले. कफनीधारी सदानंद गोसाव्यांवर नजरफेक टाकताना त्यांना म्हणावेसे वाटले, बुवा, फिर्याद तर आमचीही आहे. कुणासामने ती पेश करावी. एक फिर्यादी दुसऱ्या फिर्यादीस कसला निवाडा देणार. तरी स्वतःला सावलीत गोसाव्यांना दिलासा देत ते म्हणाले, बोला. आमचा इनाम सध्या दिवाणातून मना केला आहे. तो आम्हा सोडवून देण्याची कृपा हवी. सदानंद गोसावी निर्धाराने बोलले. ते ऐकताना संभाजीराजांना समर्थांची आठवण झाली. राज्याभिषेकाचे आमंत्रण निरिच्छपणे बाजूला सारणारे समर्थ. त्यांचे हे शिष्य सदानंद गोसाव्यांना सुद्धा इनामाची आच लागते. शेवटी आभाळाची झुंज घेत वाढतात ती साग. ऐनाची झाडे, कुरणातील गवत नव्हे. समर्थ एकलेच समर्थ. कुणी मनी केले इनाम. संभाजीराजांनी फिर्यादीची दाद घेत सवाल घातला. सुरनिसांनी. सदानंद गोसावी उत्तरले. ते ऐकताना संभाजीराजे पार बेचैन झाले. नियतीच्या फसगतीचा माग घेत विचारगत झाले. तरी स्वतःला तोलत धीमेपणाने म्हणाले, ती त्यांच्या अखत्यारीचीच बाब आहे. गोसावी, आम्ही कळवू त्यांना तुमची फिर्याद. या तुम्ही. सदानंद गोसावी नांदी उठवून सदरेतून गेले. संभाजीराजांनी चिटणीसाला इशारत केली, आणखी एक खलिता रायगडी द्या. सुरनिसांना लिहा, सदानंद गोसावी यांचा इनाम सांप्रत मना केला आहे. चालता केला पाहिजे म्हणतो. हा मामला आम्हास दखल नाही. तुम्हास कळेल ते पारिपत्य केले पाहिजे. दोन्ही खलिते सिद्ध झाले. संभाजीराजांनी त्यावर दस्तुराची मोहर केली.
हारकारा खलिते घेऊन सदरी बाहेर पडला. सदर सोडून उठताना संभाजीराजांना फार फार जाणवले की सदानंद गोसावी यांच्या निमित्ताने सुरनीस अण्णाजींना आम्ही खलिता लिहिला आहे. तो वाचताना खुद्द त्यांनाही अंदेश येईल की ही भाषा युवराजांची नाही, ही दफ्तरी भाषा आहे, खाशांची नाही. तूर्त आम्ही खासे नाही, उरलो आहोत केवळ दफ्तरी. पौष मासाचा शुक्ल पक्ष आला. आकाशीची चंद्रकोर कलेकलेनं बळावू लागली. भरल्या सज्जनगडावर युवराज संभाजीराजे देहामनाने एकले पडू लागले. एकच एक विचार त्यांचे मनी ठाण धरून बसला. हा गड सोडणे आहे, पण ते कुठं? पुन्हा शृंगारपुरी? छे, कुठंही जावं. एका सांजेला ते देवदर्शन करून आपल्या दालनाकडे परतत होते. पाठीशी जिजोजी आणि मोजके धारकरी होते. समर्थ मठासमोर ते आले. सूर्य डुबायला घातला होता. एकाएकी चालते संभाजीराजे पायी साखळदंड पडल्यासारखे तबकले. काव काव काव. मठासमोरच्या दगडी पारातून उठलेल्या डेरेदार पिंपळ वृक्षावर मोजता येणार नाही असे कावळ्यांचे जथ्थेच्या जथ्थे उतरत होते. क्षणभर युवराजांना भास झाला की आपल्या मनाचाच हिरवा कंच पिंपळ वृक्ष झाला आहे. काळे कुट्ट कर्कश रेखणारे खंडोगणती कावळे त्या वृक्षावर पंख झाडीत उतरत आहेत. हे कल्लोळते कावळे कर्कशता आहेत. हा गड सोडणे आहे. जावं जावं कुठंही. लवकुशांनी घोडा रोखला. एकाच बळावर, कारण ते राजे अंकुर होते. त्यांचा जन्म वनात झाड झाडोऱ्यात राहण्यासाठी नव्हता. जावं कुठंही. वेड्यासारखे सुन्न संभाजीराजे त्या काळ्या पक्ष्यांचा पिंपळ वृक्षावरचा सुलतान ढवा पापणी न पाडता बघतच राहिले. बाहेर पुरते सांजावले तेव्हा युवराज आपल्या दालनात आले. चिरागदानांनी दालनाचे अंतरंग कसे उजळून निघाले होते. बेचैनीने ते दालनात फेर टाकू लागले. बाहेर पहारा देणारा धारकरी आताला अदबतेत म्हणाला, मठाचं गोसावी आल्यात. पाय फेर थांबवून संभाजीराजांनी त्याला फरमावले, पेश येऊ द्या. कल्याण स्वामींचा निरोप घेऊन एक मठ शिष्य दालनात आला. नांदी देत त्याने निरोप सांगितला. स्वामींची युवराजांना सांगी आहे. बोला. 2 दिवसांनी पर्वणीचा योग आहे. क्षेत्र माहुलीवर कृष्णा वेण्णा संगमात स्नान करून राजहस्तानं दानधर्म करणं पुण्यकर्म आहे. समोरच्या मठशिष्याचा आवाजही युवराजांना काळ्या पक्षासारखा भासला. पर्वणी, त्यातच त्यांचा स्वतःचा कर्कश निश्चय मिसळला. हा गड सोडणे आहे. कुठंही जावं. आत कालवा होता तरी संभाजीराजे बाहेरून शांतपणे त्या शिष्याला म्हणाले, स्वामींना सांगा आम्ही ही पर्वणी साधू. या. मठशिष्य समाधानाने निघून गेला. नकळत जाताना संभाजीराजांच्या मनाचा मठ ढवळून गेला. पाठीशी हात बांधून ते जखमी जनावरासारखे दालनात पाय फेर टाकू लागले. आपलीच असंख्य रूपे सावल्यांचा आकार घेऊन त्यांच्या भोवती फेर धरून गोंधळ घालू लागले. कोंडी, सोसणे, अगतिकता यांची संबळ तुणतुणी झडू लागली. मनाची पट्टा, तेक, विटा, भाला अशी हत्यारे बनवून एकमेकांशी तंडू लागली. त्या धुंदळीत त्यांचे मानाचे युवराजपण पायदळीत चिंबू चिरडू लागले. थोरल्या गेल्या त्या दिवशीच आमचं युवराजपण पोरकं झालं. महाराणी झालेल्या मासाहेबांना आमचं युवराजपद रुपलं. त्यांच्या करणीमुळेच आम्ही भरल्या दरबारी आरोपीत म्हणून पेश झालो. एका ब्राह्मणी सुवासिनीच्या आत्महत्येस कारणीभूत झालोत. आम्हीच आबासाहेबांना अभक्ष चारलं. हा काळीज चिरणारा आळ मासाहेबांनी आमच्या माथी मारण्याचा घाट घातला. रामराजांना आमच्यापासून तोडण्याची एकही संधी त्यांनी कधीही दवडली नाही. कर्नाटक स्वारीला कूच होताना आबासाहेबांसमोर आम्हाला रायगडहून शृंगारपुरी धरण्याचा हट्ट धरला तोही त्यांनीच. आम्ही अडल्या रयतेला धारामाफी करतो याचा गैरमतलब अण्णाजींना हाताशी धरून त्यांनीच आबासाहेबांच्या कानी घातला. आम्ही कलशाभिषेक केला तो कुठल्या हेतूनं त्याची खबर कर्नाटकी गेली ती कसल्या बेंगळूर रूपानं. काय निकाय कसं कसं घडलं आहे हे. रजपूत मिर्झाच्या गोटात ओलीस म्हणून जाणारे आम्ही, शहाजादा मुअज्जमच्या भेटीस औरंगाबादेत जाणारे आम्ही, थोरांच्या जोडीनं मथुरेत अंगी कफनी चढवणारे आम्ही आज काय भरून पावलं आहोत. परतीच्या वाटेवर आबासाहेब शृंगारपुरी आले नाहीत. आपल्या भरल्या कुशीच्या लाडक्या सुनेला दर्शन आशीर्वाद द्यावेसं त्यांना वाटलं नाही. ते आमच्यामुळं. भवानीबाईंच्या मस्तकी आपला हात आजोबा म्हणून ठेवावा असं महाराज साहेबांना नक्कीच वाटलं असेल, पण तेही त्यांनी रोखलं ते आमच्यामुळं. आम्ही राजेपणाची लालसा धरतो आहोत असा त्यांचा गैरमेळ रायगडच्या जाणत्या महाराणी आणि सुरनिसांनी केल्यानंच त्यांनी आम्हाला सज्जनगडचा मार्ग दाखवला. आम्ही आबासाहेबांना समोर नकोसे झालो. त्यांनाही आमच्या बाबीनं हेच वाटतं. मग भारभूत असलेली ही युवराजपदाची वस्त्रे अंगी कशासाठी वागवावीत आम्ही.
किती दिवस सोसावं हे का? ठणकत्या काळजाने ते मंचकावर बसले. मस्तकाचा माठ तडकेल म्हणून तळहातांनी तो गच्च दाबून त्यांनी डोळे मिट्टे घेतले. घण 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 पाचाडच्या सदरेवरच्या घाटीतून उठलेले नाद त्यांच्या मस्तकाच्या घुमटीत निनादू लागले. बोटभर उंचीची एक आकृती सदरेवर खडी दिसू लागली. म्हणता म्हणता ती विटी हातांनी मोठी होत रायगडाच्या आघाडी मनोऱ्या एवढी उदंड उंच झाली. त्या होत्या थोरल्या आऊसाहेब. त्यांच्या ओठांतून ममतेची साद घुमली. बाळ शंभू. एक केतकी रंगाचा थरथरता मायाळू हात युवराजांच्या रुखाने पाठ थोपटण्यासाठी पुढे सरकू लागला. युवराजांच्या उभ्या अंगभर त्या हाताला निरखताना विजा सळसळून गेल्या. देह क्षणभर थरारून ताठरला. सारे अंग घामाने कसे चिंब डवरून आले. असह्यपणे त्यांनी भोवतालच्या पोकळीला थोरल्या आऊ अशी साद घालीत भयाने थर कापून डोळे उघडले. दालनातील मंद उजेड आपल्याकडे बघून हसतो आहे असा संभाजीराजांना भास झाला. सैरभैर होऊन त्यांनी मंचक सोडला. मनाशी पडलेली मनाची चावर मिठी काही केल्या निखळत नव्हती. थोरल्या आऊ तुम्ही गेल्यानंतर या हयातीत जमेला आल्या फक्त युवराज्ञी येसू. त्यांचे ओठ पुटपुटले. कुशीत बालजीव घेऊन मंचकी लेटलेल्या येसूबाई त्यांच्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. मिटल्या डोळ्यांनीच त्या म्हणत होत्या, भावेश्वरीच्या कृपेनुसार ठाके ठीक होईल. कुठलं तरी एक धारदार राजमन संभाजी राजांच्या तोंडून त्यांना जाब देऊन गेले. होळी सणाला आम्ही पेटत्या हुडव्यात हात चालवून मानाचं श्रीफळ बाहेर खेचलं. तुमच्या केवळ दर्शनानंच पोळल्या हाताच्या वेदना आम्ही क्षणात भुलून गेलो. पण आज आमच्या मानी मनाचंच श्रीफळ भडकत्या वणव्यात होरपळत आहे. कोणी ते बाहेर खेचावं असं आम्हालाच वाटेनसं झालं आहे. कारण नसता ठोकरा खात बदनाम झालेला आमचा मुखडा आता आम्हाला कुणालाच दाऊ नयेसा वाटतो. युवराज्ञी तुम्हाला सुद्धा. येसूबाईंच्या आठवणीबरोबर कधीतरी त्यांच्याशी बोलताना त्यांना ऐकविलेल्या चोरचोळी हा बोल युवराजांच्या मनातून उसळून उठला. हिरव्या रंगाची चोरचोळी कुणालाही माग न देता केलेली हिरवा पिंपळ वृक्ष काहीतरी चमत्कारिक विचारांची घाणी त्यांच्या मनात फिरून गेली. पेटता बोळा भिरभिरत येऊन दारूच्या कोठारावर आदळावा तशी मनाच्या तळवटातून हिरव्या रंगाची फासबंद थैली त्यांच्या धुमसत्या मनाच्या तोंडाशी आली. वर चांद असलेले हिरवे निशाण दृष्टीसमोर फडफडले. वळवळता भुजंग सर्प बाहेर पडावा तशी थैलीतील खलिताची वळी बाहेर पडली. शब्दांचे फुतकार टाकू लागली. मशहूरल अनाम दाम दौलत हूँ, जंगे बहादुर शाहजादा शंभू, इस मुकाम पर आगवानी के लिए तुम्हारी राहे ताक रहे हैं. त्या फुतकारांनी क्षणभर संभाजी राजांच्या पिंढऱ्यात घट्ट गोळे धरले. घशाला सोक देणारी कोरड पडली. डोळ्यांसमोर काजवे चमकले. झपाझप चालत त्यांनी चौरंगीवरच्या गडव्यातील पाणी घटाघट घशाखाली सोडले. कपाळीचा घाम पुसाने निपटला. करे पठारावर रजपूत मिर्झाच्या गोटात एक वार बघितलेला दिलेर खान पठाण त्यांनी आठवून बघितला. आता त्यांची चर्या पार पालटून गेली होती. मनाच्या धारा बोथट झाल्या होत्या. सारे दोर तुटले आहेत. उरलेले आम्ही तोडणार आहोत. खुद्द आमच्या हातांनी स्वतःला समजावे ते पुटपुटले. होय, आम्ही पठाण दिलेरच्या गोटात जाण्याचा निर्णय केला आहे. तिथे आम्ही कुणाचे पुत्र पती बंधू युवराज असणार नाही. जे काही असू ते मनगटाच्या हिमतीचा अधिकार सांगणारे फक्त संभाजीराजे भोसले. गादीवर ओळंबून युवराज संभाजीराजे भोसले खलिताच्या वळीवर स्वहस्ते मोगल सरलष्कर पठाण दिलेर खान यास मजकूर लिहू लागले. मशहूरल अनाम दाम दौलत हूँ, लष्करे सालार दिलेर खान सुभे दख्खन यांसी रारा संभाजीराजे भोसले यांची विज्ञापना उपरी विशेष. आम्ही श्री क्षेत्र माहुलीहून कूच करून खान मजकुरांचे भेटीत जातीनिशी येत आहोत. दरोबस्त आगवानी करून आमचा मरातब करावा. तपशिलाने समक्ष भेटीगाठीत बोलू जाणीजे. बाहेर सज्जनगडाचे रात्रमेटाचे मेटकरी एकमेकांना सावधपणाच्या हरळ्या देत होते. मेटकरी हो हुशार. मठमंडपात पथाऱ्यावर अंग टाकणारे समर्थ शिष्य एकजोडीने म्हणत होते. जयाचे तया चुकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देही. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहितो कोण त्याचे कपाळी. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलम भूयात् शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादः.